हॅलो फ्रेंड्स, चला आज आणखीन एक मी नवीन रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर अशा प्रकारे हे मी डॉट व्यवस्थितपणे टाकून येते। जरा हाताच्याच साहाय्याने, आज काय बॉटलचा वापर मी केला नाही, कारण ते कलर आहे ना व्यवस्थित असं पडत नव्हतं, म्हणून मी हाताच्याच साहाय्याने ते तयार केलेलं आहे। आणि आता हे मी येलो कलर टाकून त्याला प्रेस करत आहे। तर पहा किती सुंदर कलर वाटतो आहे ना, म्हणजे कलरचं कॉम्बिनेशन दोन्ही एकदम छान वाटतात, म्हणून मी हा कलर चूज केलेला आहे। तर तुम्हाला हा कलर कसा वाटतो नक्की सांगा। अशा प्रकारे हे मी पूर्ण करून घेतलं। नंतर व्हाईट कलरने फूल तयार करायचं आहे, म्हणून मग ते व्हाईट कलरने मी ही रांगोळी टाकून घेते। अशा प्रकारे, आणि हे मग बोटाच्या साहाय्याने मी फुलाचा म्हणजे आकार देऊन घेते। तर पहा किती काढायला सोपी आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते। तुम्ही पूर्ण झाल्यावर पाहालच कशी वाटते ती। असं मी येलो कलर भरून घेते त्याच्यामध्ये। दारात अशी दिसते तेव्हा छान एकदम वाटते, खूपच सुंदर दिसत होती। पहा अशा प्रकारे हे मी फुलाचा आकार देऊन घेते। तर तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते, किंवा कमेंटद्वारे सांगू शकता। मध्ये ऑरेंज कलरने डॉट दिलेले आहेत छोटे छोटे। तर अशा प्रकारे आपली रांगोळी तयार झालेली आहे। पहा किती सुंदर दिसते। मला आवडली, तुम्हाला आवडली की नाही ते नक्की सांगा।